हा टॉपिक बिलकुल पण नवीन नाही. तुम्ही म्हणाल नाही ना सर, ही गाय आहे, आम्हाला फक्त म्हैस माहित आहे, गाय माहिती नो प्रॉब्लेम. तर चला आता तुमची म्हैस तरी तुम्हाला माहिती आहे ना, आहे. कशी आहे बघूया आपण. काळी, 4 पायाची, शेपूट असणारी, हे तर डुकराचं पण वर्णन होतं. चला, पण तरी सुद्धा मी तुम्हाला तुमची म्हैस समजून सांगतो. तुमची म्हैस अगोदर सांगतो, पुन्हा माझ्या गायकडे येतो, चालेल ना? बघा आता तुमची म्हैस हा एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्टला काय असेल, आणि याला तुम्ही काय देणार, मग मासला 4 दिल्यास त्याला काय मिळणार, बरोबर आहे का? म्हणजेच व्हेलॉसिटी मध्ये चेंज केला की नाही, म्हणजेच रिअल मध्ये तुम्ही त्या ऑब्जेक्टला काय दिलेलं असतं, म्हणून तुम्ही काय म्हणलेलं असतं, फोर्स तर काय करतो मासला, मग मासला ऍक्सेलरेशन दिल्यामुळे कसलं मोशन झालं, मग सेम आता ही झाली तुमची. आता माझी गाय काय म्हणेल, तर माझी गाय म्हणेल हा ऑब्जेक्टच आहे पण त्याला लिनियर मोशन नकोय, कसं आहे, मग रोटेशन मोशन साठी मला काय लागेल, आणि मग मासच्या ठिकाणी मास लिनियर ला अपोज करतो, रोटेशन ला अपोज कोण करेल, बरोबर आहे की नाही? आणि ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ऍक्सेलरेशनच असेल, पण कसलं असेल, लक्षात आलं का? याच्यावरती माझी चर्चा होणार आहे, समजलंय का? मग ही तुमची म्हैस तुम्हाला कळली तर आमची गाय कळणार, म्हणजे कळणार. सिंपल कॉन्सेप्ट आहे की नाही, नक्की कळालं? मग ऑब्विसली तुम्हाला परत कळालं असेल की बाबा ह्या दोन्हीमध्ये सिमिलरिटी आहे बऱ्यापैकी. बघ, काही गोष्टी सारख्या आहेत तर काही वेगळ्या आहेत. मग दूध सेम असेल तर बैल आणि रेडा वेगळा असेल, असंच ना काही ना काही. तर त्याच कॉन्सेप्टने पुढचे 10 मिनिटं वेळ द्यायचा, चालतंय ना? चलो आपण सोपं काम करूया. परत आता आपल्याला त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करावं लागेल, फॉर्म्युला हे ते कसं बनतं, काय बनतं, युनिट्स, डायमेन्शन, ह्या सगळं बघावं लागेल. मग आता मला सांगा, मग हे करत असताना पहिल्या डोक्यात आपलं हेच असेल ना की आपल्याला असं काही ना काय करावं लागणार आहे, असं काही नाही बॉडी वाकडी तिकडी, बॉडी अशी पण घ्या, काय काय बिघडत नाही. समजा तुम्ही बॉडी अशी घेतली, बऱ्यापैकी अशी बॉडी घेतली, चालतंय ना? आणि मग याच्यातून तुम्ही ऑब्विसली काय पास केलं रे, याला म्हणलं एक्स, आणि मग या बॉडीचं आता खरं तर ही ऍक्सिस असेल ना, तुम्हाला तो दाखवता येत नसेल असं, मग बॉडी अशी फिरणार, म्हणजे याचं मोशन कसं होणार रे, अँटी क्लॉकवाईज. तुम्ही क्लॉकवाईज घ्या, कसं पण घ्या बरं का, मी अँटी क्लॉकवाईज घेतो म्हणजे तुम्ही अँटी क्लॉकवाईज घ्यावा असं काही नाही. मग नक्कीच बाळांनो, इथं मी आता किती पार्टिकल दाखवू, किती पीस खाल्ले होते तुम्ही, सगळेच का, 1-2च ना? चला 1, 2, 3, समजा असे 4, बस का? मग आता मला सांगा, एवढं साधं सोपं, हे पहिला पार्टिकल P1 म्हटलं तर हा P2, हा Pn, याचं मास M1, तर याचं M, याचं अंतर R1, तर याची वेलोसिटी V1, तर याची मात्र, बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, की आपण पहिल्या साठीचं एक एक्झाम्पल घेऊया, पहिल्याच उदाहरण घेऊया. हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये फिरतोय, मग पार्टिकलचं अराउंड द ऍक्सिस रोटेशन बघितलं तर ते सर्क्युलर असेल. अरे एका कणाचं रे ऍक्सिस भोवती, पार्टिकल वेगळा झाला ना. आता हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, इथं तो पार्टिकल आहे आणि तो असा गोल 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 रोटेट होतोय एका सर्क्युलर ट्रॅक मध्ये, तर त्याचं मोशन कसं, सर्क्युलर ना. मग आता तुम्ही मला सांगा की V1 एवढी वेलॉसिटी आहे, तर त्याला काय म्हणणार, वेलॉसिटी. पण मला असं वाटतं कसली वेलॉसिटी रे, लिनियर वेलॉसिटी ऑफ फोर्स. चला तेवढं तरी कळालं तुम्हाला. मग आता हा पार्टिकल इथं आहे तर याची लिनियर वेलॉसिटी टँजेन्शियल असेल, आणि इथं असेल तर अशी असेल ना. मग कुठलाही पार्टिकल जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्याचं मॅग्निट्यूड जरी सेम राहिलं, डायरेक्शन बदलते ना. म्हणजेच या पार्टिकलला A1 हे काय असायला पाहिजे, तर मला असं वाटतं लिनियर. व्हेरी गुड बाळांनो, त्याचं काय असायला पाहिजे, लिनियर. बरोबर आहे की नाही?
कळलं का रे बाबांनो? मग आता मला सांगा, हा पार्टिकल मोशन मध्ये आला, तो पण V1 व्हेलॉसिटी मिळाली तर त्याच्यावर फोर्स पडला असेल की नाही? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही मला सांगा, F1 एवढा फोर्स पडल्यामुळेच M1 या पार्टिकलला A1 एवढं ऍक्सिलरेशन मिळालं असेल ना? बरोबर आहे की नाही? एवढं डोक्यात घुसायलं ना? मग तसंच मला बोलायचं होतं की जर F2 जर फोर्स पडला असेल कुणावरती, दुसऱ्या पार्टिकलवरती, तर त्या 2 नंबरच्या पार्टिकलला A2 एवढं ऍक्सिलरेशन मिळालं असेल ना रे बाळांनो? हे समजतंय का? नक्की कळतंय? मग आता तुम्ही मला सांगा की जर फोर्स पडत असेल तर त्याचं काय होत असेल? मोशन होत असेल. आणि ते कसलं मोशन? लिनियर. मग तुम्ही म्हणाल लिनियर कुठं? ते तर गोल गोल फिरतं ना. सर्क्युलर मोशन आठवत नाही का रे बाळांनो? इथं पार्टिकल असेल तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी अशीच पकडली जाते ना. बस. मग आता मुद्दा हा आहे की ही मैस आम्हाला ऑलरेडी कळालेली आहे. आम्हाला काय समजून घ्यायचे? गाय समजून घ्यायचे. मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो की जर याचं कम्प्लीट मोशनचा विचार जर केला तर हे रोटेशनल मोशन होईल ना रे? आणि रोटेशनल मोशन जर समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला बेसिक सगळं शिकवलेलं आहे. नीट बघा रे बाळांनो. जर समजा आपण असं म्हटलं की ही एक बॉडी आहे, ही एवढी एक बॉडी आहे, आणि समजा इथं एक ऍक्सिस केला, इथं असं आपण ती पट्टी घेऊन गेलो होतो ना गोल गोल फिरवायचं, इथं फिक्स केला, समजा इथं स्क्रू ठोकलेला आहे आपण. आता ही बॉडी याच्या भोवती फिरणार नाही स्क्रू भोवती. मग हे इथं डिस्टन्स ठेवलं मी R आणि इथं एवढा फोर्स लावला, F फोर्स लावला. किती लावला? मग इथं जो टॉर्क ऍक्ट होणार आहे तो F × R असतो ना रे. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ जर बॉडी रोटेट करायची असेल तर फोर्स आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स R बरं का, हे कॅल्क्युलेट करावं लागतं ना. आम्ही तेच वरडून तुम्हाला इथे सांगतोय की जर हे डिस्टन्स जर R1 असेल आणि इथला फोर्स जर F1 असेल तर याच्यावरती टॉर्क टोन पडत असेल ना. बरोबर आहे का नाही? आता जर डोक्यात घुसलं का? मग आता तुम्ही मला सांगा, याला जर मी असं थोडस बाजूला मूव केलं किंवा इथं जागा आहे काय अडचण आणखी, मग आता तुम्ही मला सांगा रे, यालाच मी थोडस या भाषेत आणायचं म्हटलं. सिन्स आम्हाला लिनियर आणि अॅनालॉग मधला अनालिसिस करता येतं. सिन्स मला सांगा V = R × ओमेगा, किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट S = R × थीटा, किंवा लिनियर ऍक्सिलरेशन A = R × बरोबर आहे का? मग A च्या ठिकाणी R अल्फा लिहू शकतो ना. मग A1 च्या ठिकाणी काय लिहावं लागेल मला? R1 अल्फा 1 लिहावं लागेल का? अल्फा 1 लिहायचं का अल्फा लिहायचं? का अल्फा लिहायचं? अल्फा 1 का लिहायचं नाही? कारण ओमेगा सगळ्यांसाठी कॉन्स्टंट आहे, बदलत. बरोबर आहे की नाही? मग त्याला जे ऍक्सेलरेशन मिळणार आहे ते मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे, डायरेक्शन वेगळी असेल. बरोबर आहे ना? मग आता मला सांगा की या ठिकाणी हे असं होईल ना रे बाळांनो? कळालं आहे का? नक्की कळालंय का? मग मला सांगा, ही जर तुमच्या साध्या सोप्या भाषेत बोलतोय, हे जनरल झालं, हे सगळ्यांसाठी, हे पहिल्या कणासाठी. मग पहिला पार्टिकल ऍक्सिस पासून किती लांब आहे? R1 एवढ्या अंतरावरती. पण अल्फा काय त्याचं अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, ते सगळ्यांसाठी काय असेल? कॉमन. कारण सगळ्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे? सेम आहे. आपण प्रूव्ह केलं नाही सगळं. मग जर हे एवढं कळालं असेल तर आता मला सांगा, देअरफॉर F1 = M1 आणि A1 च्या ठिकाणी काय येणार? R1. कळालंय का रे सोनांनो तुम्हाला? नक्की कळालं का? मग एवढा फोर्स पडतो याच्यावरती तेव्हा त्याचं लिनियर मोशन होतंय. पण मला लिनियर मोशन मध्ये, मशीन मध्ये इंटरेस्ट आहे का गायमध्ये? म्हणजे मला कशा जायचं आता? रोटेशनल मध्ये. मग मी फोर्स मध्ये इंटरेस्ट घेत बसू का टॉर्क मध्ये? चला, आता फोर्स तरी ऍटलिस्ट कळालाय तुम्हाला. मग तुम्हाला माहिती आहे, चांगलं माहिती आहे, सिन्स टॉर्क इज नेसेसरी म्हणा किंवा मस्ट म्हणा फॉर रोटेशनल मोशन. टॉर्कचा फॉर्म्युला टो इज इक्वल टू F × R किंवा RF लिहा. आम्ही स्केलर मध्ये आहोत, आणखी वेक्टर अनालिसिस करत नाही. उलट सुलट लिहिलं फरक पडत नाही. मग आता तुम्ही मला सांगा, सिन्स टॉर्क टो इज इक्वल टू F ची किंमत इथंच लिहिली होती. आता काय आली आठवत नसेल, लक्षात राहील नसेल तर इथंच बघा. कुठे गेली आठवली का? त्या पार्टिकलचं मास, त्याची रेडियस आणि त्याचं ऍक्सेलरेशन. हा F आहे ना तुमचा? चला, मग आता मला सांगा रे बाळांनो, F च्या ठिकाणी काय लिहिणार? तर मास कुणाचं? त्या जनरलिस्ट लिहा. आणखी जनरलिस्ट फॉर्म्युला जनरलिस्ट.
देअरफॉर टॉर्क टो इज इक्वल टू फोर्स काय येणार, त्याचं मास, त्याचं डिस्टन्स आणि त्याचं ऍक्सिलरेशन आणि आर ला परत अंतर. बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा, हे सगळं जनरल झालं, मग आता कुठल्या तरी एका कणासाठी काढूया. आता याच्यावर किती टॉर्क पडत असेल या पार्टिकल वरती, तेव्हाच तो रोटेट होईल ना. मग देअरफॉर टॉर्क ऑन फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू, बघा त्या पार्टिकलचं त्याचबरोबर त्या पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे त्याचं काय होईल इनटू. बरोबर आहे का रे बाबांनो? सिमिलरली दुसऱ्या पार्टिकल वर जर टॉर्क पडला टू तर काय होईल रे बाबांनो, त्याचं मास m2 r2 चा इंटू, सॉरी नाही वाटलं की बोलायचं, बिंदास बोलायचं होतं. कधी कधी आपल्याला वाटतं की ते काहीतरी तिथं काहीतरी चेंज झालं काय की, हा वैष्णवीच्या काहीतरी क्लिअर झालं का सगळं? आपण बरोबर करतोय सगळं एकदम, कुठं काहीतरी रटून पाठ करून असं एवढंच करायचं असं काय केलंय का? प्रत्येक फॉर्म्युला घेत असताना त्याचा पिल्लू फॉर्म्युला, पॅरेंट फॉर्म्युला काय जे काय सोबत आहे का आपल्या, आहे का रे सगळं सोबत? मग आता मला सांगा, याच्यावर किती टॉर्क पडत असेल तो रोटेट होतो, याच्यावर सगळ्यांचं काढता येईल आपल्याला. मग मी जर असं म्हटलं एक साध्या सोप्या भाषेमध्ये, देअरफॉर टॉर्क ऑन nth पार्टिकल इज इक्वल टू त्या पार्टिकलचा, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा आणि त्याचं, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही मला सांगा, प्रत्येक पार्टिकलचं काढायला चालू केलं का? प्रत्येक पार्टिकलचं काढलं की कोणाचं मिळणार पूर्ण? प्रत्येक कणाचं मिळालं पूर्ण बॉडीच ना. मला सांगा, देअरफॉर टोटल टॉर्क ऑन द बॉडी इज इक्वल टू टॉर्क ऑन फर्स्ट पार्टिकल प्लस टॉर्क ऑन प्लस डॅश 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 टॉर्क ऑन nth पार्टिकल, असंच असेल ना रे. मग आता जर एवढं सगळं तुम्हाला कळालंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता तुम्ही फक्त आणि फक्त मॅथ मध्ये शिल्लक राहिलात ना. मला सांगा, देअरफॉर टोटल टॉर्क टू ऑन द बॉडी इज इक्वल टू, पहिल्या पार्टिकलचा टॉर्क माहितच आहे, त्याचं मास, त्याचं जे डिस्टन्स आहे त्याचा इंटू प्लस डॅश 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 मास ऑफ nth पार्टिकल, डिस्टन्स ऑफ nth पार्टिकल स्क्वेअर इंटू. मग सगळ्यामध्ये काय कॉमन निघलं जोरात? मग सगळ्यामध्ये जर अल्फा कॉमन निघला तर मला सांगा काय राहिलं, m1 r1 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn. सगळ्या गावाला माहित आहे ब्रॅकेट मधली व्हॅल्यू काय आहे, मोमेंट ऑफ. म्हणजेच हे अल्फा इंटू आय केलं किंवा हेच म्हटलं आय इंटू, देअरफॉर टॉर्क टो इज इक्वल टू आय इंटू. तरी सुद्धा इथे बसलेले काही लोक ह्याच ह्याच्यात आहेत की हे अजून लक्षात आलेलं नाही. तर बाबांनो परत आता मला तेच बोलायचंय की आम्ही तुमच्या समोर आमची मैस समजून सांगितली, तुम्हाला मैस तुमची माहिती होती, आम्ही सांगत होतो. तर मला सांगा, लिनियर मोशन मध्ये कुठल्याही ऑब्जेक्ट वरती काय लावावं लागतं तुम्हाला, तेव्हाच तो ऑब्जेक्ट कसा येतो. मग फोर्स लावल्यामुळे ज्या ऑब्जेक्टचं मास m आहे त्याला काय मिळत असतं. मग जर आम्ही रोटेशनल मोशन मध्ये आलो, आमच्या गायीकडे आलो, तर तुम्हाला माहित आहे आम्हाला कुठल्याही ऑब्जेक्ट वरती काय लावावं लागेल तरच तो ऑब्जेक्ट कसा येणार. पण हा लिनियर तर हा रोटेशनल. मग टॉर्क टो इज इक्वल टू, तुम्हाला माहित आहे फोर्सच्या ठिकाणी कोण आला टॉर्क, मासच्या ठिकाणी कोण येणार मास. लिनियर इनर्शिया तर हा रोटेशनल इनर्शिया, तिथलं ऍक्सेलरेशन लिनियर तर इथलं ऍक्सेलरेशन. समजलं काय रे स्टुडंटनो? नक्की कळतंय काय सगळं? बाकी त्याचे युनिट डायमेन्शन सगळं सांगायची गरज नसावी. खरं खरं कळायलंय का हे मला सांगा. आणि माझं म्हणणं काय, इथं वर्गात जर एखादा मुलगा स्वतःला पण म्हणत असेल की सर मला हे माहित आहे पण मला हे कळना गेलं, तर तुमच्या बेसिक वरती मला पण डाऊट येईल बरं का. कारण हेच हे आहे, जे काम तुम्हाला दुधासाठी म्हैस करायला तेच काम दुधासाठी कोण करायला, हेच आम्ही ओरडू सांगतोय सोनांनो. लक्षात येते का? खरंच कळायलंय. मग मला सांगा, मास आणि फोर्स मध्ये जसं रिलेशन आहे तसंच टॉर्क मध्ये आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. तुम्ही मला सांगा, जेवढा मास जास्त वाढेल तेवढा फोर्स वाढवावा लागतो ना, जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल तेवढा टॉर्क वाढवावा लागतो, तेव्हाच तो ऑब्जेक्ट गोल फिरत असतो. लक्षात येते का रे? म्हणून एखादं छोटस चाक गोल फिरवणं इझी आहे, पण एखादं मोठं चाक असेल ते जर गोल फिरवायचं म्हटलं तर त्याला रोटेट करायचं म्हटलं तर टॉर्क सुद्धा जास्त लावावा लागेल ना. लक्षात येते का रे बाबा?